सध्या महाराष्ट्रभर तुकाराम मुंढे साहेब यांनी भेसळखोरांच्या विरोधात मोहीम उघडल्यापासून महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये धाडी सुरू आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून बाहेर राज्यातून येणारा किंवा राज्यात तयार होणारा मिठा मावा, डुप्लिकेट मटेरियल, कलाकंद, हलवा असे पेढा म्हणून जे विकणारे पदार्थ होते ते आता मार्केटमधून गायब झाले आहेत. त्यामुळं ओरिजिनल पेढ्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी झालेली आहे. आम्ही खवा क्लस्टर भूम या ठिकाणी एकदम ओरिजिनल खवा तयार करत असल्यामुळं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर खव्याची मागणी वाढलेली आहे, भाव पण वाढलेला आहे. दूध उत्पादकांमध्येही या ठिकाणी सध्या समाधान व्यक्त झालं जात आहे की भविष्यामध्ये खूप दुधाला चांगले भाव येतील, खवा आणि पेढ्याला चांगले दिवस येतील. आणि असंच जर हे तपासचक्र चालू राहिलं तर नक्कीच महाराष्ट्रात दूध उत्पादकात खवा आणि पेढ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती होईल असं या ठिकाणी मला वाटतं. सध्या मार्केटमध्ये दुधापासून जो ओरिजिनल पेढा बनवलेला असतो तो बाजूला राहिला आणि जो डुप्लिकेट कलाकंद असेल, हलवा असेल, मिठा मावा जे दुधापासून बनवलेलं असतं ते पेढा म्हणून विकला गेल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात पेढ्यावरती अन्याय होऊ लागला, त्याच्यामुळे दूध उत्पादकावरती अन्याय होऊ लागला. तर आमची अशी एक मागणी आहे की हा जो डुप्लिकेट कलाकंद असेल, हलवा असेल, मिठा मावा असेल तर हे दुधापासून बनवलेलं नाही हे त्याच्यावरती स्पष्टपणे लिहायला लावणं बंधनकारक करणं गरजेचं आहे. जसं पनीरमध्ये दुधापासून बनवलेलं पनीर आणि ॲनालॉग चीज पनीर हे वेगळं स्पष्ट शासनानं निर्बंध घातलेले आहेत, तसंच या ठिकाणी ओरिजिनल दुधापासून बनवलेला पेढा, ओरिजिनल दुधापासून बनवलेला खवा असं स्पष्ट उल्लेख जर केला तर नक्कीच ग्राहकांना याच्यामध्ये जागृती निर्माण होईल आणि जे ओरिजिनल प्रॉडक्ट आहेत ते लोकांना मिळतील. त्यामुळं त्यांना भावही चांगला मिळेल आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं जर ही कारवाई चालू राहिली तर जो आपला खवा आहे आता 250 रुपये किलो जाणारी खवा जो आहे तो 300 ते 400 रुपये किलोपर्यंत जाईल. जे दूध आता 40 रुपये 42 रुपये जे आहे तर ते 70 ते 80 रुपये लिटरपर्यंत जाईल. नक्कीच या ठिकाणी ही जी मोहीम आहे अशीच चालू राहणं गरजेचं आहे, ही सर्वसामान्य लोकांची भावना आहे. सध्या महाराष्ट्रभर FDA नवीन आयुक्त तुकाराम मुंढे साहेब आल्यापासून दूध व्यवसाय, खवा आणि पेढा या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल दिसून येऊ लागलेले आहेत. यापूर्वी मिठा मावा, डुप्लिकेट कलाकंद, हलवा ही जी मिठाई होती ती पेढा म्हणून विकली जायची आणि लोकांना त्यामध्ये काही कळत नव्हतं. परंतु आता सध्या यामध्ये बंधनं आल्यापासून खव्याला आणि पेढ्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे, भावही वाढलेले आहेत. आणि जर अशाच पद्धतीनं माननीय श्री तुकाराम मुंढे साहेब कमीत कमी 2 वर्ष जरी या पदावरती राहिले तरी सगळा महाराष्ट्र या ठिकाणी ढवळून निघेल आणि जे ओरिजिनल प्रॉडक्ट आहेत ते लोकांपर्यंत पोचतील. नक्कीच सर्वसामान्य ग्राहक असेल, दूध उत्पादक असतील यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे की तुकाराम मुंढे साहेब या ठिकाणी जास्तीत जास्त या पदावरती राहावेत आणि हे जे डुप्लिकेट माल विकला जातो वेगवेगळ्या नावाने तो बंद झाला पाहिजे अशी सर्व लोकांची मागणी आहे.